एक्सेलमध्ये आल्यानंतर सर्वात पहिलं आपल्याला फॉर्मॅट ॲज अ टेबल हे ऑप्शन बघायचं आहे. शॉर्टकट की काय आहे याची? कंट्रोल टी आणि कंट्रोल एल ही शॉर्टकट की. लक्षात कोणती राहील? कंट्रोल टी, टी फॉर टेबल. ते तर ह्याला कर्सर घेतला. पहिलं तर मी ह्याला क्लिक करते आणि फॉर्मॅटमध्ये जाऊन ॲटोफिट कॉलम विड्थ करते. त्यानंतर कर्सर इथं घेतला, फॉर्मॅट ॲज अ टेबल. ह्या ठिकाणी आपल्याला जी टेबलची स्टाईल छान वाटेल ना त्या स्टाईलला क्लिक करायचं. मला ही आवडली, मी ह्याला क्लिक केलं आणि माझ्या टेबलला हेडर पण आहेत. हो, हेडर पण आहे. ओके बटन क्लिक करा. तर एक मिनिट, माझा कर्सर तिकडं कसं काय गेला? कंट्रोल झेड, कर्सर इथं घेतला, पुन्हा आले कर्सर इथं घेतला, पुन्हा आले फॉर्मॅट ॲज अ टेबलला क्लिक केलं आणि इथे ह्याला क्लिक केलं, ओके बटन क्लिक केलं. आलं कलर कॉम्बिनेशन. आता त्यानंतर इथं येऊया, पुन्हा फॉर्मॅट ॲज अ टेबलला क्लिक करूया. आता हे सगळे ना त्यांनी वेगवेगळ्या स्टाईल प्रोव्हाइड केलेल्या आहे. आता ह्यात कसं आहे, हा जो रो आहे तर ह्या रोला एक शेड दिला, ह्याला थोडा लाईट शेड दिला, नजर प्रॉपर अशी फिरते. आता दुसरी गोष्ट, ह्या टेबलच्या स्टाईल आपल्याला ह्या व्यतिरिक्त काही नवीन बनवायच्या असेल तर नवीन तुम्ही न्यू टेबल स्टाईल थ्रू बनवू शकता. कशा बनवायच्या त्या? तर ह्या ठिकाणी ह्याला मी क्लिक केलं आणि आता कर्सर आहे ना कुठंच क्लिक करायची गरज नाही, काहीच नाही. ब्लँकवर ठेवला तरी चालेल. इथे या, ह्याला क्लिक करा आणि कसं करायची बरं स्टाईल? मी चला फर्स्ट कॉलम स्ट्रिपला क्लिक करते. कलर कॉम्बिनेशन मला काय हवं? फिलला जा, येलो कलर द्या, या फिल इफेक्टला जा. ह्या ठिकाणी इथून मी येलो कलरच घेतला आणि ओके बटन क्लिक केलं, ओके बटन क्लिक केलं. आता बघ, रो अल्टरनेट रोला हे कलर कॉम्बिनेशन तो देईल. मी ओके बटन क्लिक केलं. आता इथं जाऊन क्रॉस चेक कर, ही कस्टमची स्टाईल त्यांनी बनवली. आता मी काय करेन, इथं कर्सर आणला आणि ह्याला क्लिक केलं, ह्या स्टाईलला क्लिक केलं, ओके बटन क्लिक केलं, ती स्टाईल येऊन गेली. आता त्यानंतर ह्या ठिकाणी कशी स्टाईल बनवायची हे ह्यातनं मी शिकवलं.